पुन्हा एकदा माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। ती याच्या अगोदर आपण नवोदयचा स्वाध्याय क्रमांक 1.2 पाहिलेला आहे। तर आज आपण नवोदयचा स्वाध्याय क्रमांक 1.3 याच्यामधील उदाहरणं कशा प्रकारे आपल्याला सोडवता येतील हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर नवोदय स्वाध्याय क्रमांक 1.3 याच्यामधील पहिलं उदाहरण आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा, पुढीलपैकी शतक स्थानी 7 असणारी व भिन्न अंकापासून तयार झालेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती। तर बघा, या ठिकाणी आपल्याला जे पर्याय दिलेले आहेत या पर्यायामध्ये शतक स्थानी 7 असणाऱ्या संख्या आपल्याला सर्वात अगोदर पाहाव्या लागतील। मग या ठिकाणी 7 आहे मित्रांनो, या ठिकाणी 7 आहे, या ठिकाणी 7 आहे आणि या ठिकाणी 7 आहे। त्यानंतर सर्व चारीची चारी पर्याय जे दिलेले आहेत या चारी पर्यायामध्ये 7 हा अंक दिलेला आहे। मग आता काय करायचं, तर सर्वात अगोदर सर्व संख्या किती अंकी आहेत, तर 5 अंकी आहेत। बघा, 5 अंकी आहेत। मग 5 अंकी संख्या आहेत म्हणून काय करायचं, तर 10,000चा अंक आपल्याला पाहायचा आहे। मग या ठिकाणी बघा, 10,000चा अंक जर आपण बघितला तर सर्व ठिकाणी हा 1 आहे, इथं 1 आहे, इथं 1 आहे, इथं 1 आहे। ठीक आहे। त्याच्यानंतर सर्व चारही संख्येमध्ये 1 हा अंक आहे। त्याच्यानंतर परत आपल्याला 1000 या ठिकाणावरचा अंक पाहायचा आहे, 1000च्या स्थानावरचा अंक पाहायचा आहे। वरी 2 आहे, त्याच्यानंतर 9 आहे, 8 आहे आणि 9 आहे। मग आता याच्यामध्ये 9 जो अंक आहे त्या दोन संख्या आपण काय करूयात, या ठिकाणी लिहून घेऊयात। मग 19,782 आणि दुसरी संख्या आहे 19,728। आता या ठिकाणी बघा, 9 पेक्षा लहान अंक हे बाकीच्या संख्येमध्ये असल्यामुळे या दोन संख्या काय झालेल्या आहेत, आपल्या कॅन्सल झालेल्या आहेत मित्रांनो। मग आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी 7 झालं। त्याच्यानंतर दशक ठिकाणचा जो अंक आहे तो आपल्याला पाहायचा आहे। मग या ठिकाणी दशक ठिकाणी किती आहे, 8 आहे आणि या ठिकाणी 2 आहे। मग 2 हा अंक कसा आहे रे, या 8 पेक्षा लहान आहे, म्हणजे 8 हा अंक मोठा आहे, म्हणून या ठिकाणी 19,782 हा जो पर्याय आहे हा पर्याय याचं योग्य उत्तर असणार आहे। आणि हा पर्याय कुठे आहे, तर पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आहे मित्रांनो। याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण आपण पाहूयात। पहा, 0, 3, 6, 7 आणि 9 या अंकाची पुनरावृत्ती न करता बनलेल्या 5 अंकी मोठ्यात मोठ्या कमाल संख्येमधील व लहानात लहान किमान संख्येमधील अंतर काढा। आता या ठिकाणी कोणकोणते अंक दिलेले आहेत मित्रांनो, 0 आहे, 3 आहे, 6 आहे, 7 व 9 हे अंक दिलेले आहेत। आपल्याला माहित आहे की मोठ्यात मोठी संख्या तयार करण्यासाठी आपण काय करतो, तर मोठ्यात मोठी संख्या तयार करण्यासाठी दिलेले जे अंक आहेत हे काय करत असतो, आपण उतरत्या क्रमाने लिहित असतो। मग याच्यातील सर्वात मोठा अंक 9 आहे, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा लहान अंक 7, त्याच्यापेक्षा लहान 6, त्याच्यापेक्षा लहान 3 आणि 0 अशा प्रकारे आपल्याला मोठ्यात मोठी संख्या ही मिळालेली आहे। आता 5 अंकी लहानात लहान संख्या म्हणतं, मग लहानात लहान संख्या तयार करत असताना आपण काय करत असतो, तर लहान जो अंक आहे तो अगोदर लिहित असतो। परंतु या ठिकाणी बघा, दिलेल्या अंकामध्ये 0 हा अंक दिलेला आहे। मग 0 अंक ज्या वेळेला असेल त्यावेळेला काय करतो, आपण 0 सोडून देतो आणि बाकीचे राहिलेले जे अंक आहेत या अंकामधील लहान अंक आपण घेत असतो आणि त्याच्यानंतर 0 घेत असतो। मग या ठिकाणी बघा, 3 हा अंक सर्वात लहान आहे मित्रांनो, त्याच्यानंतर राहिलेला 0 हा लिहिला आणि बाकीचे जे उरलेले अंक आहेत हे आपण काय करत असतो, तर त्या क्रमाने लिहिणार आहोत। मग या ठिकाणी बघा, 6 आहे, त्याच्यानंतर 7 आणि त्यानंतर 9 अशा प्रकारे हे अंक आपण लिहिलेले आहेत। आता काय सांगतं, तर या दोन्ही संख्येमधील अंतर सांगतं। अंतर म्हणल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, याची वजाबाकी करावी लागणार आहे मित्रांनो। मग वजाबाकीमध्ये 10 मधून 9 गेले, खाली उरलेला आहे 1 उरलेला आहे। त्यानंतर बघा, 12 मधून 7 गेले, खाली उरले 5। त्यानंतर 15 मधून 6 गेले, खाली उरले 9। त्यानंतर 606 आणि 606 म्हणजे 66,951 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे। आणि हा पर्याय कुठे आहे, तर पर्याय क्रमांक सी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो। याच्यानंतर याच्या पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूयात। पहा, या ठिकाणी 135 आणि 153 या संख्यामधील 3 या अंकाच्या स्थानिक किंमतीत हा फरक आहे। 135 याच्यामध्ये 3 हे कुठं आहे रे, एकक आणि दशक, दशक ठिकाणी आहे। मग दशक ठिकाणी 3 असल्यानंतर आपण काय करतो, त्याला 10 ने गुणतो, म्हणजेच 3ची 10 पट करत असतो, म्हणजेच या ठिकाणी 30 होतं। या दशक ठिकाणच्या 3ची स्थानिक किंमत आलेली आहे 30 आणि 153 यामध्ये हे जे 3 आहे ते आहे एकक
स्थानी, मग 3 गुणिले 1 बरोबर याची किंमत किती येते मित्रांनो, ती येते 3. मग आता या दोन्हीमधील फरक म्हणतो, मग दोन्हीमधील फरक म्हणल्यानंतर दशक ठिकाणचे जे 3 आहेत त्याची किंमत होते 30 आणि एकक ठिकाणी जे 3 आहे त्याची स्थानिक किंमत हे 3च होते. मग बघा 10 मधून 3 गेले, खाली उरले 7 आणि 2 म्हणजे या ठिकाणी उत्तर जे आहे हे किती आलेलं आहे, हे आलेलं आहे 27 आणि 27 हा पर्याय कुठं आहे, तर पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आहे मित्रांनो. याच्या नंतर याच्या पुढील उदाहरण पाहूयात. 27,307 या संख्येतील 7च्या स्थानिक किमतीमध्ये किती अंतर आहे. आता बघा या ठिकाणी 27,307 या ठिकाणी एक 7 दिलेला आहे आणि या ठिकाणी एक 7 दिलेला आहे. मग एकक, दशक, शतक आणि हजार, हजार या ठिकाणी 7 आहे, त्याला आपण काय करतो, 1000 ने गुणत असतो, म्हणजे त्याची जी स्थानिक किंमत आहे ती आपल्याला या ठिकाणी मिळते. म्हणजे 7ची स्थानिक किंमत काय आहे, 7000 आहे. आता या ठिकाणी 1000 न गुणा, किंवा याच्यापेक्षा सोपी पद्धत काय मित्रांनो, तर 7 आहे, 7च्या पुढे किती अंक आहेत रे, तेवढे शून्य या ठिकाणी देऊन टाकायचे, म्हणजे 7च्या पुढे 3 शून्य दिले तर 7000 झालं. त्याच्यानंतर दुसरा 7 आहे, तो कुठं आहे, एकक स्थानी आहे. मग एकक स्थानी म्हणल्यानंतर 1, म्हणजे 7च्या पुढे दुसरा अंक नाही, म्हणजेच या ठिकाणी फक्त 7च येणार आहे. ठीक आहे. आणि या दोन्ही मधील अंतर म्हणता, अंतर विचारल्यानंतर आपल्याला काय करायची, याची वजाबाकी करायची. मग बघा या ठिकाणी 10 मधून 7 गेले, खाली किती उरले, खाली उरलेले आहेत 3, त्यानंतर 909 909 आणि या ठिकाणी 6, म्हणजे याचं जे उत्तर आलेलं आहे ते आलेलं आहे 6993 आणि 6993 हे कुठं आहे, तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए या ठिकाणी आहे मित्रांनो. याच्या पुढील उदाहरण पाहूयात. 970 आणि 4 या अंकाचा वापर करून 4 अंकाच्या मोठ्यात मोठ्या आणि लहानात लहान संख्येतील तफावत, तफावत याचा अर्थ सुद्धा अंतर किंवा वजाबाकी असा होतो. अंतर, तफावत, फरक हे शब्द सारखेच आहेत मित्रांनो. तर बघा आता या ठिकाणी 4 अंक दिलेले आहेत. कोणकोणते अंक दिलेले आहेत, 9 7 0 आणि 4. आणि या अंकापासून मोठ्यात मोठी संख्या आपल्याला तयार करायची आहे. मग मोठ्यात मोठी संख्या कोणती होईल, तर हे सर्व अंक आपण काय करूयात, उतरत्या क्रमाने लिहूयात. मग सर्वात अगोदर मोठा अंक, त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान आणि सर्वात लहान, ही काय झाली, ही झाली मोठी संख्या तयार. ठीक आहे. आता काय म्हणतं, मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या. लहानात लहान संख्या म्हणल्यानंतर या अंकामध्ये 0 हा अंक दिलेला आहे. मग 0 सोडून दुसरा अंक कोणता आहे, 4 हा अंक लहान आहे. त्यानंतर 0 लिहायचं आणि राहिलेले जे अंक आहेत हे आपल्याला काय करायचे आहेत, चढत्या क्रमाने लिहायचे आहेत. मग या ठिकाणी राहिलेले अंक कोणते आहेत, 7 आणि 9. अशा प्रकारे आपण अंक लिहून घेतले आणि संख्या त्याची आपल्याला मिळालेली आहे, ती आहे 4079. आता या दोन्हीतील अंतर म्हणतं किंवा या दोन्हीतील तफावत म्हणतं. तफावत म्हणल्यानंतर काय करायची, यांची वजाबाकी करायची मित्रांनो. मग बघा 10 मधून 9 गेले, खाली उरला 1. त्यानंतर 13 मधून 7 गेले, खाली उरलेले आहेत 6. त्यानंतर 606 आणि या ठिकाणी बघा 9 मधून 4 गेले, खाली उरलेले आहेत 5. म्हणजेच याचं उत्तर 5661 हे आलेलं आहे. आणि 5661 हा पर्याय कुठं आहे, पर्याय क्रमांक डी या ठिकाणी आहे. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण पाहूयात. जर ए ही बी च्या आधीची संख्या असेल तर ए वजा बी आणि बी वजा ए यांच्या किमती आहेत. आता एक उदाहरण घ्या, एक समजून घेऊयात मित्रांनो. 1 2 3 4 5 6 अशा प्रकारे आपण अंक घेतलेले आहेत. ठीक आहे. आणि या 3च्या अगोदर कोणता अंक आहे रे, 3च्या अगोदर 2 हा अंक आहे. मग ए हा अंक कधी आहे, ए हा अंक बी च्या अगोदर. मग ए बी सी डी, बरोबर आहे का. ए हा अंक काय आहे, बी च्या अगोदर आहे. मग 3च्या अगोदर म्हणल्यानंतर हा अंक कसा आहे मित्रांनो, लहान अंक आहे. ठीक आहे. मग आता या ठिकाणी बघा ए वजा बी. आता आपण काय करू, या ठिकाणचे अंक घेऊन पाहूयात. ए म्हणजे आपण 2 पकडूयात. 2 मधून 3 जर गेले तर उत्तर काय येतं मित्रांनो, -1 हे उत्तर येतं. आणि या ठिकाणी बी वजा ए, बी वजा ए असं जर म्हटलं तर या ठिकाणी बघा
बी म्हणजे आपण 3 मांडलं आणि ए म्हणजे 2 केलं. आता याची वजाबाकी किती येते तर 1 येते, म्हणजे -1 आणि 1 अशा प्रकारे याचे उत्तर येणार आहे. आणि हे उत्तर कुठं आहे तर हे उत्तर पर्याय क्रमांक ए या ठिकाणी आहे मित्रांनो. याच्यानंतर याच्या पुढील उदाहरण आपण पाहूयात. 70 आणि 80 यामधील सर्व मूळ संख्यांची बेरीज आहे. बघा मित्रांनो, 70 ते 80 या ज्या संख्या आहेत याच्यामध्ये एकूण 3 मूळ संख्या आहेत मित्रांनो. किती मूळ संख्या आहेत याच्यामध्ये? 3 मूळ संख्या आहेत. आता या 3 मूळ संख्या कोणकोणत्या आहेत तर त्या बघा, 71 आहे, त्यानंतर 73 आहे, त्यानंतर 79. या 3 मूळ संख्या 70 ते 80 मध्ये आहेत आणि या सर्व संख्यांची काय करायची आहे आपल्याला? बेरीज करायची आहे. मग या ठिकाणी बघा 71 अधिक 73 अधिक 79. मग 9 आणि 1 10 आणि 3 13 अशी 3 हातचा आलेला 1 7 1 21 आणि 1 22 म्हणजे या ठिकाणी 223 हे या उदाहरणाचं उत्तर असणार आहे. आणि हे उत्तर पर्याय क्रमांक ए या ठिकाणी आहे मित्रांनो.